आमचे चुलत बाकीतले चुलतेच असे लागतात. त्यांना आम्ही चिट्टू तात्या म्हणतोय. त्यांचं नाव कृष्णात शेळके. आज फार्म हाऊसला त्यांनी भेट दिली आहे. विषय काल शेतामध्ये काय करायला गेलं तसा बांगला आला तसा. या इकडं शेतामध्ये बांगला आला तसा. होय बसा इकडं मस्तपैकी. आणि काल किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता बांगला आला तसा. आणि काय झालं? काय बांगलत असताना काय झालं? सायकल वैरण काढत असं काय करत? बांगलाच बर. बांगलात असताना कुठं रस्त्याच्या कडेला लावली तिचा. मग काय कुणी चोरूनच नेली का काय झालं? काय मागून नेली? मागून नाही नेला तर सायकल जाय म्हणून बघतो सायकल नाही तिथं. मग वैरण काढून वैरणून सायकलून काय वैरण येत असं? बर मोकळा बर. आणि घेऊन जावं म्हणतो तर सायकल नाही तिथं. मग सायकल चोरीलाच गेली. होय नेलीच कोणी हो. रस्त्याच्या कडेला लावली तिचं काय? नाद्याला ते उत्तम झाडा ते आंब्याचं. हा उत्तम त्या झाडाजवळ. हा हा हा. तिथनं मग ते आता वैरण त्या आडुशाला वैरण कापत असं काय? कापत नाही बांगला तो. बांगला बसला शेतात. बांगला बसतो तर मग नेलेली कुणाला काय आवाज वगैरे काय आला नाही? नाही नाही आला. हा हा हा. किती रुपये सायकल होती? सायकल चोरी सोडी काय 2,000 मग ते कधी घेतली ते सांग? आमच्या त्या कुणाची भाच्याची? याच नातवाची? नातवाचे. मग त्यानं कधी घेतली ती? त्याने घेतली 2 वर्ष होते जवळ. ते माझ्याच होते हो. 2-3 वर्ष झाली घेतली ती काय? आणि चक्कर आता नवीन टाकलं ते टायर टुबा नवीन घातलं ते जरा. होय म्हणजे जवळ आता ते आणि 200-400 रुपये खर्च असेल की. होय. काय आता शेतात काय लावलं असं? काय ऊस आहे? ऊस भांगला लावलं ते. होय ऊस आहे तेच भांगलं डोळ लावतो. बर. आणि ते काय कसं म्हणाल ते दिसायला नसलं. आणि एवढं अंतर नव इथलं एवढंच अंतर आहे. रस्ता नाही ते आत जवळच होतं. जवळच होतो. 5 सायकल गेली बाबा. संध्या कोणी नेली काय समजलं नाही. नाही नाही. मग ते आता नवीन घेणारा का आता काय काय आता करत आता वय मर्यादा विरोधात हाय वय वयाच्या म्हणा. आणि किती वेळ राबायचं? होय हा होय. आपलं असं की मला आपला व्यायाम होते म्हणून घेतला. हा हा हा. एवढा व्यायाम होते आपला. पण ती पहिल्या आधी तुमची एक सायकल होती ती काय झाली? ती गेली बाद झाली. ती बाद झाली काय? हा ही बंड्याच्या आता वापरत होत. नातवान दिली सायकल. हा हा हा. मग ती नेताच्या चक्र टायर तो आणि नवीन आणल्याने आली घातली ती जरा. हा हा हा. तुझी एक मूठ मोडली आल्या. बर. डाव्या त्याची मूठ मोडली या सायकलची. सायकलची होय. खरं ओळखून येणार की इथं भागात कोणी नेली असली तर ती? ओळखून नाही गेले तुझी मूठ मोडलेली आहे. हा. आजच एवढ्या अडचण झाल्या त्यांना. सायकलीशिवाय त्यांचं जवळजवळ संपूर्ण आयुष्य सायकलीनंच गेलं ना. इकडे कुठल्याही गावाला जावा सायकलीशिवाय पर्याय नव्हता. कायम सायकलीनं टाकली ढेंक्या निघाल्यात आजचा. त्या पद्धतीनं त्यांची ओळख म्हणजे फार जीवाभावाची सायकल होती. एक सायकल होती त्यांची खराब झाली. आता भाच्याची नातवाची सायकल ते आता वापरत होतात. त्यांना कालच्या झोप लागली नसेल रात्री. हा झोप लागते ती सायकल गेली म्हणल्यावर. माझी सायकल गेली मला आता जेव्हा नव्हत्याला. आता वैरण कशा आणायची? मग आता वैरण वैरण नाही आता जास्त. आता मुलगा जाणतोय. तब्येत आहे टेन्शन. आता काय गोळ्या बिळ्या काय नाहीतच ना? अंग दुखायला लागलं. मग दुसरं बीपी असले काय नाही? दुसरं काय नाही. आता वय किती तुमचं? 76 वर्ष आहे. अजून बांगला वगैरे सगळे खणखणीत. हा हा. बांगलन वगैरे सगळे शेतात वगैरे काय कायम जातात. यंदा गेलं नाही वाटतं याला बाबांच्याकडे? बाबा साकडे घातलं माझी सायकल. बाबा आणून दे कोण ठेवू रात्री. बाबांच्याकडे साकडं घातले सा? माझी एवढी सायकल माझ्या मला व्यायाम आणून कोणी दिल्या बिचाऱ्यांना असलं आम्ही ठेवून देतो म्हणून. सायकल देणार की बाबांचा आशीर्वाद म्हटल्यानंतर पोटभरतीचं काय बाबा?
पोटवरती साईबाबा ना होय साहेब साईबाबांच्यावर यांची भयानक भक्ती आहे. आणि किती वर्ष झालं जात आहे साईबाबांच्याकडे? 40-50 वर्ष झालं आणि सेवा 40 वर्ष झाली. 40-50 वर्ष तुम्ही जाताय सेवेला होय 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 बाबांच्याकडे? होय. बर 50 वर्ष. आता साईबाबा पुटपुरती किती किलोमीटर आहे इथून? 700-750 किलोमीटर. 700-750 किलोमीटर. आणि किती दिवस जाताय थांबताय तिथं? तिथं 8-10 दिवस सांगते. 8-10 दिवस सेवेसाठी तिथे बाबांच्या सेवा संपली की मग इकडं आज आमच्याकडे प्रसाद दर्शन देतात, प्रसाद देतात आणि मग आम्ही येतोय आपलं. बर मग तिथे कसं काय वाटतंय तिथं तुम्हाला? तिथं ह्याच्यात गेल्यावर मठात गेल्यावर कसं वाटतंय? काय नाही सगळं अगदी चांगलं वाटतं ते. बर तिथं राहायची जेवायची खायची सगळी सोय केली आहे. बर आहे जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आहे. बर पासून इथल्या देतात संडास बाथरूम वगैरे सगळी सोय वगैरे आहे सगळी सोय आहे. जेवण्याची यायची. कशाने जात आहे? रेल्वेने एसटीने वगैरे काय? रेल्वेने जाते आम्ही. रेल्वेने जात आहे. किती लोक असतात? तरी सगळ्या भागात असतात हो. घरपूर कोल्हापूरचे भुपरी दसवाड शिरोजी असे त्या भागात कानगावच्या यंदा गेला नाही सर? परवा काय मला म्हणता सर? जायच म्हणतो आता म्हणतो जाऊया जरा आता मला कामात आहे मला जाणार आता दर्शन जाणार आहे. आता चेवी वेळेला काय नाही. आता बाबा सांगले 7 वर्षाच्या मोर तुम्ही थांबू नको जा. बर आता दर्शन घ्या आणि 2 दिवस राहा आणि जावा. बर आगे दिलेला आहे बाबांनी. म्हणजे येऊ नका म्हणतात? 7 वर्ष सेवा करू नको जा. हा सेवा का या फक्त विश्रांती घ्या. विश्रांती घ्या. सेवेसाठी नको. हा 8 दिवस राहा तिथं. बर जेवण खाणं सगळं आहे तिथं काही अडचण नाही. बर 8 दिवस राहा तुम्ही. पण सेवेला माणूस त्रास नको आता. हा नाही चांगलं आहे ते. नको म्हणते वयाचं म्हणा नको. आपण ते वय म्हणून ते 8 केले होते ना. हा सांगितलं. अशा पद्धतीनं जवळजवळ 50-60 वर्ष झालं पुटपर्तीला 600-700 किलोमीटर सेवेसाठी जातात. मित्रांनो अशीच आपल्यामध्ये भक्ती शक्ती असावी आणि निसर्गानं आपल्याला सुंदर आयुष्य दिले. आणि आजांच्याकडं बघितलं तर ठणठणीत अजून आहेत. आपली ही जुनी पिढी आमच्या शेळकेवाडीतली एक चांगल्या पद्धतीनं आयुष्य कसं जगायचं असतं यांच्याकडं शिकावं. आणि प्रोत्साहनसुद्धा आम्हाला मिळतं त्यांच्याकडं बघितल्यानंतर जगण्याचं. कारण अजून या 76 वयातसुद्धा अजून शेताकडे जाऊन दिवसभर राबतात. असे अजून ठणठणीत माणसं आपल्या शेळकेवाडीमध्ये आहेत. मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला विनंती आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.